रामकृष्ण हरी माऊली. मी समाधान खांडेकर. आपण आहोत पंढरीच्या वाटेवर. तुम्ही पाहू शकता पंढरीच्या वाटेने जे वारकरी चाललेले आहेत त्यांची चरणसेवा करण्यासाठी श्रीराम शिक्षण संस्था संचलित शामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय पाणीव यांच्या वतीने इथं चरणसेवा हा एक उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. याविषयी आपण सविस्तर सरांकडून जाणून घेणार आहोत की कसं कसं नियोजन केलं आणि माहिती द्या. रामकृष्ण हरी. या ठिकाणी श्रीराम शिक्षण संस्था संचलित शामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या माध्यमातून आदरणीय प्रकाशबाबू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं चरणसेवा वारकऱ्यांची आयोजित केलेली आहे. तर त्याचबरोबर मोफत आरोग्य तपासणी, काही औषधं जर काही थंडी ताप आलेला असेल तर त्यासाठी औषधं आपण इथं मोफत दिलेलं आहे. साधारणपणे 15 ते 20 डॉक्टर आमचे संस्थेचे आणि 120 विद्यार्थी या ठिकाणी काल 11 वाजल्यापासून इथं चरणसेवा आणि आरोग्य तपासणीचं आयोजन करून तिथं सेवा देत आहेत. यासाठी आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आमच्या संस्थेच्या मार्गदर्शक आदरणीय मासाहेब श्रीलेखाताई पाटील यांचं. साधारणतः म्हणजे किती स्टुडंट आहेत किंवा 120 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. हे दुसरं वर्ष आहे या चरणसेवेचं आणि यामध्ये 120 विद्यार्थी 20 डॉक्टर या ठिकाणी काम करत आहेत. काल 11 वाजल्यापासून हे कामकाज चालू झालेलं आहे आणि आज साधारणतः पालखी जाऊन सगळा शेवटचा वारकरी इथून जाईपर्यंत ही चरणसेवा अशी सुरू राहणार आहे. तुम्ही ही जी सेवा देताय, जे वारकरी येत आहेत त्यांच्या काय भावना आहेत? खूप चांगल्या भावना आहेत. काही लोक अगदी मुलासारखं आशीर्वाद देऊन जात आहेत विद्यार्थ्यांना. आम्हाला म्हणजे आमच्या पण पाया पडतात. आम्हालाच ते असं हे वाटतं, भावनिक होतो आहे आम्ही की हे वारकरी ज्यावेळेस चरणसेवा घेत आहेत ते वय पाहत नाहीत, समोरचा किती वयाचा हे पाहत नाहीत. चरणसेवा झाल्यानंतर ते आमच्या पण पाया पडतात, विद्यार्थ्यांच्या पाया पडतात आणि हे करत असताना त्यांच्या ज्या भावना आहेत म्हणजे ते असे भावनिक होत आहेत की आमच्या मुलाप्रमाणे आमची सेवा इथं केली जाते. असं म्हणजे असंही असू शकतं की काही म्हणजे जे वारकरी आहेत त्यांची मुलं सुद्धा त्यांना सांभाळत नसतील, परंतु त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही इथं त्यांना काही जण बोलतात तसं, काही जण येतोय की काही जण म्हणजे बरेचसे वयस्कर जी लोक आहेत की त्यांच्या मुलं बाळ जी सांभाळत नाहीत त्यांची ज्यावेळेस इथं आम्ही चरणसेवा करतोय त्यावेळेस त्यांचं कंठ दाटून येतो की हे आपल्या घरचे आपल्या रक्ताच्या नात्याची आपल्याला सेवा करत नाहीत, त्या पद्धतीची सेवा या ठिकाणी विद्यार्थी आमचे करतात. स्वतःच्या रक्ताच्या म्हणजे आपले वडीलच थोडक्यात असतील तर त्यांची सेवा सुद्धा करायला आपण मागं पुढं पाहतो, परंतु इथं ह्या विद्यालयाच्या माध्यमातून असेल किंवा जे पण यांचे संस्थापक असतील यांच्या माध्यमातून असेल हा एक आदर्श आणि चांगला उपक्रम यांनी गेल्या वर्षी चालू केला होता आणि ह्या वर्षीचं त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि अशी सेवा तुमच्या हातून अविरत घडत राहो हीच म्हणजे या पंढरीच्या वाटेवर माझी इच्छा आहे. हा प्रोग्राम जो इथं आयोजित केलेला आहे असाच आमचा 4 ठिकाणी प्रोग्राम आयोजित आहे. काल जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या त्या ठिकाणी 2 कॅम्प लावले होते. याच पालखीचा माळशिरसमध्ये एक कॅम्प झाला आणि आता अजून पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला वेळापूरला एक कॅम्प असाच पाहायला मिळेल. असे 4 ठिकाणी कॅम्प चालू आहेत आमचे. तरी तुम्ही बघू शकताय अजून ह्यांनी 4 ठिकाणी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. खरंच एकदम चांगला उपक्रम आहे आणि असंच वेगवेगळ्या संस्थांनी किंवा जे कॉलेज असतील यांनी हा उपक्रम हाती घेऊन अशाच प्रकारे काम पुढं चालू ठेवावं. आपल्यासोबत सर आहेत त्यांना आपण विचारू त्यांचं नाव आणि त्यांनी कसा हा उपक्रमासाठी कसं नियोजन केलं. माझं नाव असलम शेख. हा जो मेडिकल कॅम्प आहे तो आदरणीय प्रकाशबापूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ही संस्था आहे श्रीराम शिक्षण संस्था, तिथले आम्ही सगळे कर्मचारी आहोत. दरवर्षी आम्ही जास्तीत जास्त वारकऱ्यांना हा सेवा देण्याचा हे करतो म्हणजे प्रयत्न करतो. जेवढा जास्त वारकऱ्यांपर्यंत चरणसेवा, मोफत आरोग्य सेवा आणि इंजेक्शन गोळ्या वाटप जेवढं देता येईल एवढं देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. वारकऱ्यांच्या काय भावना आहेत? वारकऱ्यांच्या चरणसेवा केल्यानंतर त्यांना अतिशय म्हणजे वेदना कमी होत आहेत त्यांच्या, ते आशीर्वाद देत आहेत मुलांना आणि तेवढंच खूप आहे आमच्यासाठी. आपल्यासोबत आहेत वनवे सर, त्यांना आपण विचारू की त्यांनी हा उपक्रम म्हणजे कसा अरेंज केला आणि कशी सेवा चालू आहे. हा उपक्रम श्रीराम शिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबवलेला आहे. यामधील वारकऱ्यांची चरणसेवा
तसेच वारकऱ्यांना छोटे मोठे आजार, या आजारावरती औषध गोळ्यांचं वाटप व प्राथमिक तपासणी करण्याचं आम्ही या ठिकाणी काम करत आहे. बरं. काय वारकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या, कशी वारकरी चालून दमलेले असतात, सेवा केल्याच्या नंतर खूप त्यांना छान वाटतंय आणि या उपक्रमाचं खरंच शासनाचं आणि आमच्या श्रीराम शिक्षण संस्थेचंही चांगल्या प्रमाणे ते कौतुक करत आहेत. नक्कीच तुम्ही बघू शकता यांनी हा उपक्रम कसा अरेंज केला आणि ह्यांची सेवा अशीच इथून पुढेही चालू राहणार आहे. तरी जे पण पंढरीच्या वाटेने वारकरी जात असतात त्यांनी नक्की इथं येऊन त्यांनी ही सेवा घ्यावी. हा चर्चेसाठी मी समाधान खांडेकर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.